अंजली किचनमध्ये तुमच्या स्वागत आहे। आज आपण बनवतोय मस्त असा शेंगदाण्याच्या कुटातला घट्ट असा सरसरीत एकदम हा शेवगा। तर इथं मी मस्त ताजा शेवगा घेतल्यात, शेंगा मोठ्या मोठ्या घेतल्यात, मला जास्त पातळ शेंगा आवडत नाहीत। अशा शेंगा घेतल्या की खायला सुद्धा चांगल्या लागतात, एकदम मस्त लागतात। ह्यात मांस भरपूर असतं, त्यामुळे पातळ शेंग घ्यायची नाही, आपण जाडसरच शेंगा घ्यायच्या। आपल्याला वाटतं की शेवगा हा जाड आहे, मग हा निब्बर आहे, पण हा पूर्ण कवळा शेवगा असतो। तर ही शेंग वापरायची आपण इथं भाजीसाठी। एक वाटी इथं शेंगदाणे मस्त भाजून घेतलेत, व्यवस्थित ह्याची फुलकटं काढून घेतलेत। इथं आपण फोडणीसाठी तेल घेतलं आहे, एक कांदा बारीक चिरून घेतला, एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। इथं आपल्याला आलं लसणाची पेस्ट लागणार आहे, ती आता मी बनवते। 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 तुकडे आल्याचे घेतलेत आपण। 1 चमचा इथं हळद घेतली आहे, 2 चमचे लाल तिखट घेतले, 1 चमचा मी इथं धना पावडर घेतली, एक अर्धा चमचा मी गोडा मसाला घेतला आहे, चवीनुसार मीठ घेतले आपण, कोथिंबीर घेतली आहे। आपल्याला लागणार आहे इथं फोडणीसाठी तेल आणि पाणी। आता थोडीशी पेस्ट आहे, तर मी खलबत्त्यात थोडंसं टाकले आणि त्याच्यामध्ये मीठ टाकले, म्हणजे आपली पूर्ण पटपट ही टेचून निघून। थोडीशी पेस्ट होती, त्यामुळे मी पेल्यातच घेतली। ह्यात मीठ टाकल्यामुळे चांगली बारीक टेचून निघते लगेचच। घेऊया मस्त असं बारीक एकदम कूट करून घेतला आहे मी, म्हणजे आपली भाजी चांगली घट्ट होईल। आता कढई तापायला ठेवलेली, त्यामध्ये टाकते मी 2 पळ्या तेल। तेल आपल्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही। तेल टाकल्यानंतर त्यात टाकते कांदा बारीक चिरलेला, आणि कांद्याबरोबरच आपण ही आलं लसणाची पेस्ट टाकतोय, म्हणजे व्यवस्थित परतली जाईल। आपला थोडा परतून निघाला आहे, त्यात टाकतोय आपण हा 1 टोमॅटो चिरलेला। चांगला आता एकजीव होईपर्यंत आपण परतून घेणार आहे मस्त। कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट चांगली परतून निघाली आपली, बघू शकता तुम्ही। आता ह्यात आपण मसाले टाकणार आहे। हळद घेतली तर ती टाकते मी अर्धा चमचा, 2 चमचे मी हा घरचा जो माझा मसाला बनवला आहे तो टाकते। धना पावडर टाकते 1 चमचा, गोडा मसाला टाकला ह्याच्यात आपण 1 चमचा। आता हे छान आपण परतून घेऊया। आता ह्यात टाकूया आपण शेवगा, आता शेवगा छान आपला परतून निघाला आहे। टाकते शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, पाणी। तर ह्यामध्ये साधारण आपण 1 ते 1.5 तांबे पाणी टाकणार आहे, कारण आपला शेवगा व्यवस्थित शिजला पाहिजे। कोथिंबीर, आता ह्याला आपण पूर्ण 21 ते 25 मिनटं मस्त ह्याला आटेपर्यंत जरा शिजून घेणार आहे। शेवगा पण आपला व्यवस्थित शिजला जाईल, आणि ह्याला झाकण टाकून देऊया। 21 ते 25 मिनटं मस्त ह्याला शिजून देऊया। गॅस बारीक करूया, म्हणजे व्यवस्थित आपली शेवग्याची भाजी तयार होईल। आता आपण भाजीचं झाकण काढून मस्त 20 ते 25 मिनटं झाले आपला शेवगा शिजतोय, बघू शकता तुम्ही। मस्त आपली शेवग्याची शेंगदाण्याची कूट घालून आमटी तयार झालेली आहे। आता गॅस बंद करते, एक 5 मिनटं ह्याला आपण असंच राहू देणार आहे। 5 मिनटं ह्याला आपण झाकण टाकून ठेवू। गॅस बंद करून घेतला आहे।
मस्त आपली शेवग्याची भाजी तयार झाली. मस्त आपली शेवग्याची ही रस्सा भाजी मी शेंगदाण्याचा कूट टाकून तयार केली. भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तर खूप सुंदर लागते. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही अशी शेवग्याची शेंगदाण्याचा कूट टाकून भाजी तयार करा. अगदी साधी सुधी रेसिपी आहे. घरातल्या साहित्यातच आपण करू शकतो, जास्त काही ह्याला लागत नाही आणि एकदम चवदार अशी ही रस्सा भाजी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.